नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते तुम्ही सगळे मज्जेत असाल. आज मी घेऊन आली आहे मस्तपैकी छान व्हॅलेंटाईन डे मेकअप लुक. तर चला लवकरात बघूया कसं मी हे मेकअप लुक क्रिएट केलं आहे. तर मी सर्वप्रथम इथे वेट वाईप्सचा वापर करत आहे आणि माझा पूर्ण चेहरा असा छान पुसून घेते आहे. कारण आपण फेस वॉश जरी केला असला तरी थोडं काजळ वगैरे व्यवस्थित पुसून घेण्यासाठी आता वेट वाईप्स यूज करणार आहे. तर मी इथे नेक्स्ट स्टेप यूज करत आहे टोनर. टोनर हे मस्ट असतं. कोणत्याही मेकअप करायच्या आधी तुम्ही टोनर हा वापरलाच पाहिजे. यामुळे आपले सर्व पोर्स वगैरे ओपन पोर जे असतं ऑइलिंग वगैरे येत नाही आणि मेकअप हा ब्लॅक काळासर पण पडत नाही, ग्रेइश पण पडत नाही. त्यामुळे टोनर हे तुम्ही मस्ट वापरायला हवं. मी इथे डर्मडॉक कंपनीचं टोनर यूज करत आहे. तुम्ही तुमच्याकडे जे टोनर असेल ते तुम्ही यूज करू शकता. आणि मॉइश्चरायझरसाठी मी यूज करत आहे पॉन्ड्सचं हे लाईट जेल मॉइश्चरायझर, लाईट मॉइश्चरायझर. आणि मी हे छान प्रकारे पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेत आहे आणि थोडं 1 मिनटं असं छान मसाज करून घ्यायचा आणि पूर्ण नेकला पण कव्हर करायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि मॉइश्चरायझर झाल्यावर आपण अप्लाय करणार आहे सनस्क्रीन. आणि सनस्क्रीनसाठी मी घेत आहे अर्थ रिदमचं सनस्क्रीन. यामध्ये आहे SPF 50 आणि PA++++. छान सनस्क्रीन अप्लाय करून घ्यायचं. आणि जर तुम्ही आतापर्यंत सनस्क्रीन वापरत नसाल तर सनस्क्रीन नक्की तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करा. जरी सीझन असो तुम्ही सनस्क्रीन तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करायलाच हवं. सनस्क्रीन झाल्यानंतर मी आज अप्लाय करणार आहे ही लुमिकची क्रीम. दिस इज लुमिक क्रीम बाय लॅक्मे. आणि मी जशी ही अप्लाय करेल तुम्ही ग्लो बघू शकता. ही छान आपल्याला ग्लोईंग बेस देते. त्यामुळे आपला फेस मेकअप जो आहे तो खूप छान ग्लोईंग मेकअप होतो. आता मी यूज करणार आहे प्रायमर. आणि प्रायमरसाठी मी घेतलं आहे ओरिफ्लेमचं पोअर मिनिमायझिंग प्रायमर. आणि प्रायमर आपल्याला हे ज्या ठिकाणी आपल्याला ओपन पोअर्सचे प्रॉब्लेम्स असतो त्या ठिकाणी छान प्रायमर अप्लाय करायचं. त्यामुळे ऑइलिंगचा इश्यू होत नाही आणि आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. कलर करेक्टरसाठी मी इनसाइडचं प्रो कन्सिलर पॅलेट यूज करत आहे. आणि त्यासाठी मी फर्स्ट हा ऑरेंज कलर करेक्टर करून घेणार आहे अंडर आईजसाठी. आणि जिथं जिथं मला डार्क स्पॉट आहे त्या ठिकाणी मी हा अप्लाय करणार आहे. तर कलर करेक्टर हा यासाठी करतात की कुठे कुठे आपली अनइव्हन स्किन असतं, कुठे कुठे डार्क स्किन असते, कुठे कुठे लाईट असते. तर पूर्ण स्किन ही इव्हनली दिसायला पाहिजे म्हणून आपण स्किन करेक्ट करून घेत असतो. भरपूर लोकांना प्रश्न पडतो की स्किन करेक्ट का करायची, कशासाठी करायचं. तर तुम्हाला जर यावर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी याच्यावर पूर्ण स्किन करेक्टरवर एक डिटेल व्हिडिओ बनवेल. तुम्ही ब्लेंड करण्यासाठी हे स्मॉल ब्लेंडरसुद्धा यूज करू शकता. छान प्रकारे हे ब्लेंड करायचं. ओके, नाहीतर हे केकी दिसेल जर तुम्ही छान प्रकारे ब्लेंड नाही केलं.
जे आहे ते खालच्या दिशेने करायचं. मेकअप साठी मी मॅक आयलाइनर जेल आयब्रो आहे त्याला छान असं शेप देऊन घ्यायचा आणि क्लीन करून घ्यायचे आयब्रोज. एक छान लाईट कलरचा शेड ऑफ कन्सिलर तुम्ही असं वापरायचा आणि असा बेस तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने छानपैकी तुम्हाला हे अप्लाय करायचे. ओके. आणि वरच्या साईडने जे आहे ते मी क्लीन केलंय सुंदर आयब्रोजचं. त्यामुळे यामुळे काय होतं की आयब्रोजचं लुक खूप सुंदर दिसतो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान असं ब्लेंड करून घ्यायचं कन्सिलर. ओके. आता जे खालच्या साईडचं आहे ते आपल्याला छान असं सेट करून घ्यायचं. तर सेटिंगसाठी मी परत रोज पावडर यूज करत आहे लाईक दिस. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्या स्टेपमुळेच आपला आयशॅडो हा सुंदर होतो, बिलकुल केकी होत नाही आणि क्रीजी पण दिसत नाही. आता माझा आय बेस रेडी आहे. आपण आयशॅडो करू शकतो. आज आपण व्हॅलेंटाईन डे लुक करतोय त्याच्यामुळे मी आज रेड कलरची थीम चूज केलेली आहे आणि हुडा ब्युटीचं हे रुबी ऑब्सेशन जे पॅलेट आहे दिस इज बेस्ट फॉर व्हॅलेंटाईन डे लुक. ओके. यात सर्व शेड्स जे आहेत ते परफेक्ट व्हॅलेंटाईन डे लुक क्रिएट करण्यासाठी. सर्वात आधी मी लायटर शेड अप्लाय करून घेणार आहे माझ्या ट्रान्झिशनला. त्यापेक्षा थोडासा जो डार्कर शेड आहे तो मी अप्लाय करत आहे. थोडासा डार्क रेडमध्ये मी माझ्या आउटर व्ही कॉर्नरला करत थोडं ब्लेंड करत जाणार आहे. आणि मी शिमरी शेड हा यूज करणार आहे. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ फिंगर टिप आय एम जस्ट अप्लाइंग इट ऑन माय इनर कॉर्नर. I am taking the small brush and with the help of small brush I am applying the red color on my down lash line to the lash line and just blending it. नेक्स्ट मी यूज करणार आहे आयलाइनर आणि आयलाइनरसाठी मी यूज करते ओरिफ्लेमचं ऑन कलर लो आयलाइनर. Before applying the mascara, I'm just curling my eyelashes like this. I'm using Maybelline New York Hyper Curl Mascara today. मी घेणार आहे लॅक्मेचं हिचं आयकॉनिक काजळ. फॉर ब्लश आय एम गोइंग टू यूज दिस फ्लेम ब्लश. हायलायटरसाठी मी मार्सचं हे पॅलेट यूज करणार आहे आणि यात खूप सुंदर असं आपल्याला सगळं हायलायटर ब्लश सगळं मिळतं. फुल ओव्हरऑल फेस पॅलेट आहे. याच्यावर जर तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल आणि फुल मेकअप हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू फुल फेस मेकअप युजिंग दिस मार्स पॅलेट. ठीक आहे. तर यातलं मी हायलायटर वापरणार आहे. बघू शकता हे हायलायटर तुम्ही बघू शकता किती छान शायनिनेस हायलायटर आहे.
लिपस्टिकसाठी मी घेत आहे आज छान रेड अशी टोमॅटो रेड आपण लिपस्टिक वापरणार आहे. मी हे रिसेंटली हिलारी होंडाचे लिपस्टिक परचेस केलेले आहेत. ओके, तुम्हाला जर याच्यामध्ये स्वॅचेस आणि रिव्ह्यू हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवू. आणि मी आज यूज करणार आहे रेड शेड. आणि बघू शकता हा शेड किती सुंदर आहे. आणि लास्टली आता आपण अप्लाय करणार आहे मेकअप फिक्सर स्प्रे. मेकअप फिक्सर स्प्रेसाठी मी हा यूज करत आहे एरियसचा. ठीक आहे, अँड दिस इज अवर फायनल लुक. तर हा होता माझा फायनल लुक आणि तुम्ही बघू शकता किती फ्लॉलेस आणि छान असा दिसतोय लुक. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि तुम्ही नक्की हा ट्राय करा येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेला आणि तुमच्या नवऱ्यांसोबत बाहेर जायला डिनर डेटला वगैरे फिरायला. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ अँड स्टे हॅपी. चला बाय.